हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या दी सिंपल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर। सो गाइस, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे। आज मी मिशोवरून मागविलेले होते 25 टाइप्सचे फ्लावर सीड्स। आजच हे पार्सल मला रिसीव झालेले होते। सो चला तर मग अधिक वेळ न घालविता आपण आज त्याची अनबॉक्सिंग करूया आणि बघूया की 25 सीड्स पॉकेट यात आहे की नाही आणि त्यापासून खरंच 25 टाइप्सचे आपण फ्लावर्स सीड्स देखील ग्रो करू शकतो की नाही आणि आज आपण त्यांना ग्रो देखील करणार आहोत। सो चला तर मग व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आता ऑगस्ट मंथ संपण्यात आलेला आहे। सीड्स ऑर्डर करायला ऍक्च्युअली मला लेट झाला, पण ऍक्च्युअली ऑलरेडी मी 2 टाइम्स यांना ऑर्डर केलं होतं, पण मला 5 ते 7 दिवसांनी दोन्ही वेळेस रिफंड आला। त्यामुळे मला ह्या सीड्स लेट रिसीव झालेल्या आहेत, नाहीतर मला जुलै एंड पर्यंत ह्या सीड्स रिसीव झाल्या असता। चल असो, अजूनही काही लेट नाही आहे। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की बरोबर 25 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी सीड्स मला रिसीव झालेल्या होत्या। प्रत्येक सीड्सला त्यांनी नावाचं लेबलिंग देखील केलेलं होतं, पण खूपच कमी क्वांटिटीमध्ये यामध्ये सीड्स होत्या। 78 रुपीज मध्ये 25 टाइप्सचे फ्लावर सीड्स या ठिकाणी मला रिसीव झालेले होते। चला तर मग आपण आधी सॉइल मिक्सचर तयार करून घेऊया। यासाठी तुमच्याकडे असे प्लास्टिक कंटेनर असतील किंवा डिस्पोजल ग्लास असतील किंवा काही डिस्पोजल ट्रे असतील तर तुम्ही त्यांचा या ठिकाणी वापर करू शकता। मी आज सगळे सीड्स हे ग्रो नाही करणार आहे, यातले फक्त 5 टाइपचे सीड्स ट्राय करून पाहणार आहे आणि त्यातले तसंच या सीड्समध्ये काही समर सीड्स होते आणि काही विंटर सीड्स देखील होते। सो मी त्यानुसार बघूनच जे विंटर सीड्स होते ते ग्रो करायला घेतलेले होते। सो या 25 सीड्स व्हरायटी मधले कुठले समर सीझन मध्ये आणि कुठले विंटर सीझन मध्ये ग्रो अप करणारे सीड्स आहेत ते तुम्ही केअरफुली पहा आणि त्यानुसारच करायला घ्या। मी या ठिकाणी ऑलरेडी गार्डन सॉइल तयार करून घेतलेली होती। यात मी माती, वाळू आणि कोकोपीट यांचं मिक्सचर करून घेतलेलं होतं। सँड हा महत्त्वाचा यातील घटक आहे। कोकोपीट नसलं तरी चालतं आहे। जर तुमच्याकडे राख असली, म्हणजे जी ॲश असते किंवा चुलीतली जी राख असते ती जर असेल तर ती देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता। राखेमध्ये पोटॅशियमचे रिच कंटेंट असते, जे सीड्सला ग्रो करण्यास हेल्पफुल ठरत असतात। जर कोकोपीट असेल तर ते देखील बेटरच आहे, कारण ते मॉइश्चर मेंटेन ठेवण्याचं काम करत असतात। या ठिकाणी मी शेणाची गोरीचा देखील यामध्ये वापर केलेला आहे। सो हे वेल ड्रेन सॉइल मी या ठिकाणी तयार करून घेतलेलं होतं आणि अशा प्रकारच्या या डिस्पोजल कंटेनरमध्ये मी फिल करून घेतलेलं होतं। आता माझ्या ह्या डिस्पोजल कंटेनरला ऑलरेडी ड्रेनेज होल होते, सो मी या ठिकाणी होल केलेले नाही आहेत। जर तुम्ही प्लास्टिकचे डिस्पोजल ग्लास घेतलेले असतील किंवा कुठलाही ट्रे असेल त्याला जर होल नसतील तर त्याला होल नक्की करा। होल केल्याने सीड्स या खराब होत नाही, तसेच ड्रेनेज होल केल्याने पाणीचा निचरा होतो, तसेच हवा देखील खेळती राहत असते। सो ड्रेनेज होल हा इम्पॉर्टंट पार्ट आहे। मी या ठिकाणी 3/4 प्रमाणामध्ये सॉइल मिक्सचर सगळ्या कंटेनरमध्ये या ठिकाणी अशा प्रकारे फिल करून घेतलेली होती। सगळ्या कंटेनरमध्ये सॉइल मिक्सचर फिल केल्यानंतर मी त्यामध्ये पाणी टाकून घेत होती। पाण्याने कंटेनर फुलफिल करून घ्यायचे आहे, म्हणजे सीड्स टाकण्याआधी आपल्याला ही स्टेप करायची असते। जर तुम्ही कोरड्या मातीमध्ये सीड्स टाकल्या आणि नंतर पाणी जर दिलं तर सीड्स या पाण्यासोबत पाण्यावर तरंगतात आणि आपल्या सीड्स ह्या प्रॉपर ग्रो अप होत नसतात। त्यामुळे आधीच पाणी दिल्याने जे काही मातीतील एअर बबल्स असतात ते देखील रिमूव्ह होत असतात आणि माती देखील सेम लेअर म्हणजे सपाट होऊन जात असते। या सर्व स्टेप प्रॉपर फॉलो केल्यानं तर आपल्या सर्व सीड्स या ग्रो अप होत असतात। त्यामुळे आपण म्हणतो की ह्या सीड्सच ग्रो होत नाही किंवा सीड्स डुप्लिकेट होत्या, या अशा कंप्लेंट्स याने तयार होत नसतात। मी तर ह्या सर्व स्टेप प्रॉपर फॉलो करत होती आणि यांचा रिझल्ट पण मी तुमच्यासोबत लगेचच शेअर करणार आहे। आता ह्या सीड्स मी अशा प्रकारे हाताने स्प्रेड करून घेतलेल्या होत्या। एकाच जागेवर सर्व सीड्स टाकू नका, जेणेकरून सीड्स पासून जेव्हा रोपे तयार होतील तर ते एकाच जागेवर ग्रो अप होतील आणि त्याने काय होईल की त्यांचे जे रूट्स असतात ते खूप नाजूक असतात आणि त्यांना प्रॉपर न्यूट्रिशन भेटत नाही, तर त्यातले जे बाकीचे रोपं असतात ते तिथंच म्हणजे खराब देखील होतात किंवा ते जास्त दिवस जगतही नाही। त्यामुळे सर्वकडे प्रॉपर सीड ह्या स्प्रेड करून घ्यायच्या। त्यानंतर मी या सीड स्प्रेड केल्या
केल्यानंतर तुमच्याकडे जर कोकोपीट असेल तर तिची तुम्ही यावर पातळ लेअर टाकून घ्यायची. सीड्स कव्हर अप करू शकतात, जेणेकरून सीड्सची ग्रो पॉवर ही स्ट्रॉंग होऊन लवकरात लवकर ह्या सीड्स जर्मिनेट होतील. माझ्याकडे कोकोपीट नव्हते म्हणून मी या ठिकाणी मातीची अशी बारीक लेअर टाकून घेत होती. सीड्स या कव्हर अप करणे महत्त्वाचे आहे. जर आपण सीड्सला कव्हर केले नाही तर सीड्स या वाराने उडू शकतात किंवा जर जोरदार पाऊस आला तर त्या पावसाच्या पाण्याने देखील या वाहून जाऊ शकतात किंवा एखादे कीटक वगैरे त्यांना त्यांचं स्वतःचं जेवण समजून देखील ते खाऊ शकतात. त्यापेक्षा आपण त्यांना प्रॉपर कव्हर अप करणं हे महत्त्वाचं आहे. सो मी या ठिकाणी अशा प्रकारे ह्या कव्हर अप करून घेतलेल्या आहेत आणि यांना अशा प्रकारे वरून झाकणही होतं कंटेनरला. सो मी त्याला अशा प्रकारे ते झाकण लावून ठेवलेले आहेत की तेथे असं थोडं उबदार असं वातावरण तयार होईल आणि सीड्स या छान प्रकारे ग्रो होतील. सो अशा प्रकारे ह्या सर्व स्टेप प्रॉपर फॉलो केल्यानंतर सर्वात लास्ट महत्त्वाची स्टेप मी या ठिकाणी केलेली होती. आता ह्या सीड्स कंटेनरवर जे नेम पॉकेट होते त्यांना मी अशा प्रकारे ट्रान्सपरंट टेपने या कंटेनरच्या लीडवर स्टिक करून घेतलेले होते, जेणेकरून त्यांची नावं आणि हे सीड्स जे होते लावलेले ते मिसमॅच नाही होणार किंवा मला त्यांचं कन्फ्युजन होणार नाही. नावाचा जो कागद होता तो ॲज इट इज मी जसा प्लास्टिक पॉकेटमध्ये होता तो तसाच राहू दिला, जेणेकरून पाणी वगैरेचा बी त्यावर कुठलाही इफेक्ट होणार नाही. आणि वरून सेलो टेप लावला की पाणी जरी आत गेलं तरी ते नाव आपल्याला प्रॉपर दिसेल. या ठिकाणी तुम्ही बघा दुसऱ्या दिवसाचा व्ह्यू बघू शकता की एकदम छोटे छोटे असे या ठिकाणी सीड्स जर्मिनेट झालेले होते. फक्त ह्या एकाच कंटेनरमध्ये सीड्स जर्मिनेट झालेले दिसले, बाकी ठिकाणी काहीही त्यांची हाल. सो गाईस, या ठिकाणी मी मॅरीगोल्ड, झिनिया, डेहिला, डॅन्थस आणि डेसी या 5 टाईप्सच्या सीड्स मी जर्मिनेट करायला घेतलेल्या होत्या आणि त्यातील एकही सीड फेल झालेली नव्हती किंवा फेकही नव्हती. हळूहळू आपण सर्व सीड्सचा रिव्ह्यू घेणार आहोत. सो यापुढे देखील मी या रोपांचा रिपॉटिंगचा व्हिडिओ देखील तुमच्याशी शेअर करेल. सो मला हे मिशोचे 78 रुपीजमध्ये 25 टाईपचे सीड्स खूप आवडले आहेत. तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. म्हणजे हे कुठलंही फेक नाहीये किंवा फेलही जाणारं नाही आहे. सो बघा, तुम्हाला मागवायचे असतील तर नक्की मागवा. अजूनही ऑगस्ट महिना चाललेला आहे, नेक्स्ट मंथ आपल्या हातात आहे, तर तुम्ही असे सुंदर सुंदर सीड्स मागवून छान प्रकारचे फ्लावर्सची रोपं तयार करू शकता. सो गाईज, या ठिकाणी मी 6 डे पर्यंतचा तुमच्यासोबत रिझल्ट शो केलेला आहे. रोपं मोठी झाली का त्याचं रिपोर्टिंग देखील मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो आजचा हा मिशो रिगार्डिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र सर्वांना बाय.